हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर म्हणलं आज थोडंसं वेगळं, आणि मी करत आहे गुरुवार असतात मला. तर माझे कंटिन्यू 12 महिन्याचे गुरुवार असतात ताईनो, महालक्ष्मीचे जे मार्गशीर्ष महिन्यात येतात ना, तर ते असतात माझे गुरुवार. तर ते मी माझे कंटिन्यू 12 महिने मी असं म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे मला जसं घडेल तसं, जसं होईल तसं मी माझी पूजा वगैरे करत असते. तर हे मुकुट जे आहे, तर मी कोल्हापूरला गेलते ताईनो. कोल्हापूरहून हे मुकुट, ती साडी, सगळं त्याचे दागिने वगैरे महालक्ष्मीचे सगळं मी तिथूनच आणलेलं आहे. खालचं ते वस्त्र पिवळं टाकलेलं पूर्ण सर्व सर्व मी कोल्हापूरहून आणलेलं आहे. आणि खूप छान भेटलंय बरं का ताईंनो मला. महाराजांची पण पूजा करून घेतली, पंचामृत अभिषेक घातला. ते काय माहीत तुम्हाला शेअर करणं झालं नाही ताईंनो, सॉरी. पण ते पण करून घेतलं. महाराजांना पण हार घातला, स्वामी महाराजाला देवीला अर्धा घातला. खूप मोठा ह्याने हार आणला होता. दर बुधवारी आणतात गुरुवारसाठी, रात्रीच आदल्या दिवशी आणून ठेवतात ताईनं. तर अशी माझी पूजा झाली. मग थोडासा गजरा मी काय केलं, मला पण काढून घेतला, थोडा मला पण लावला, कारण खूप मोठा होता. महाराजींना घालून, महालक्ष्मीच्या कलशाला वगैरे वरी घालून थोडासा कुरला. मग मी मला स्वतःला पण लावला, कारण ह्यांनी ह्याच्या अगोदर पण आणला होता ताईनो गजरा. मला काही लावणंच झाला नव्हता. थोडा वेळ लावला. म्हणलं आता आज पूजा करताना लावावं असा विचार केला. आणि मी पण गजरा लावला. आरतीचं ताट वगैरे सगळं अगोदरच मी तयारी करून घेतली ताईनं. आणि जसं की तुम्हाला सांगितलं, पूजा आपण कुठलं बी पूजा विधी व्रत वैकल्य कुठलंही करा, पण घरातल्यांना सामील करत जावा, हे माझं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे ताईनं. तर संध्याकाळी त्याच्यामुळे मी नैवेद्य ते संध्याकाळी दाखव. तर पूजा वगैरे झाली, पोथी वाचून घेतली ताईनं. आणि जसं की तुम्हाला म्हणलं, नैवेद्याचं संध्याकाळी ह्याच्यामुळे ठेवलं की सगळे घरी असते. तर मग मिस्टरांच्या हातानं नैवेद्य दाखवून घेतला. त्यांना म्हणलं तुम्ही नैवेद्य दाखवा, पूजा मी केली, कारण सगळ्यांनीच केलं पाहिजे. लेकरं पण होते, लेकरं कॅमेऱ्यात येत नाहीत, त्याच्यामुळे ते काही तुम्हाला दिसले नाहीत ताईनं. इथं माझी पूजा वगैरे झाली. मला जायचं होतं आजीकडं, आणि काम एवढं राहिलं होतं की विचारूच नका ताईनं. लाईव्हचा टाईम पण मी बदलला. गुरुवारी लाईव्ह घेतली मी 12 वाजता, कारण 9 वाजेपर्यंत माझी पूजा संपलीच नाही. विचार केला की पूजा किंवा कोणतं बी एकच काम करायचं, कारण पूजात पण मन लागत नाही धड, आणि कोणतंच होत नाही. त्याच्यामुळे मग त्या दिवसचा टाईम थोडासा चेंजेस केला ताईनं मी. बाकीच्या घरातले कामं पण राहिले होते, म्हणलं ते पण आवरून घ्यावे. तर ह्याच्यानंतर बघा तुम्ही पुढे दाखवते तुम्हाला ताईनं, नैवेद्याला काय काय केलं ते पण दाखवते. आणि भांडे राहिले होते, कपडे राहिले होते, मिशनला कपडे लावून घेतले. पूजा ह्याच्यामुळे गुरुवारी वेळ लागते की माझं उंबरटा लेपन पण असते बघा ताईनं. आता इथं दाखवते तुम्हाला मी. सकाळी उंबरटा लेपन, चौकट वगैरे सगळी पुसून घ्यायची व्यवस्थित. दिवा तर काही राहीना झालाय दारात, त्याच्यामुळे दिवा लावण्याचा काय व्हाव काय. असं उंबरटा लेपन करायचं, रांगोळ काढून घ्यायची, पूजा करून घ्यायची, सगळं व्यवस्थित करून घ्यायला खूप वेळ लागते ना ताईनं. त्याच्यामुळे मग कोणतं बी एकत. पुन्हा सगळी आरती झाल्याच्या नंतर मी स्वयंपाकघरात पण आरती देते बरं का ताईनं. आपल्या घरात अन्नपूर्णा असते स्वयंपाकघरात, त्याच्यामध्ये अन्नपूर्णा माता सुखी भव म्हणून मी स्वयंपाकघरात पण आरती देत असते. त्याच्यानंतर मग मी स्वामींचं वगैरे दर्शन घेतलं. बाकी पूजा वगैरे झाली, बाकी सगळे कामं आवरले, मशीनला कपडे लावून घेतले ताईंनो, भांडे घासून घेतले, किचन आवरलं. 2 तास त्याच्यातच गेले. बघूच तर 10:30 पावणे 11 झाले. आजीकडे जावं लागलं, आजीकडे गेले. पुन्हा तिथून आल्याच्या नंतर संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा त्याचा प्रश्न. अजून काय केलं नैवेद्याला, तर खीर केली ताईंनो मस्त अशी. मग आंबे पण होते. स्वयंपाक करून घेतला संध्याकाळचा संध्याकाळीच. दुपारी थोडंसं भाजी वगैरे केली होती, तीच डब्याला वगैरे लेकरांना दिली. आणि मी कुठल्या भावनेनं किंवा कुठल्या ह्यानं मी ही पूजा मांडत नाही ताईंनो. मला एक माझ्या मनाला समाधानी भेटते म्हणून मी पूजा मांडते. फक्त मी म्हणलेलं आहे, आणि तिथून माझं जेव्हापासून मी म्हणलं आहे का तेव्हापासून माझं चांगलं पण झालेलं आहे बघा ताईंनो. तर अशी आहे माझी ही पूजा. तर चला, पूजा वगैरे सगळं आवरून घेतलं. उंबरटाले पण सकाळीच केलं होतं. पूजा झाली. आता बघते, आता वाजलेत 9:30. आज लाईव्हचा टाईम थोडासा म्हणलं लेटच ठेवावं. काय होऊ लागलं, पूजाच्या टाईमला इतकी गडबड होऊ लागली ना, ते एकतर 9 वाजायलेत, एकतर पूजात बी लक्ष लागणं गेलं आणि कोणतंच होईनं गेलं. म्हणलं आता दर गुरुवारी आपल्या लाईव्हचा टाईम 11चा ठेवायचा, कारण आता आजीकडे जाऊन येते लवकरच. आज जाऊन आली म्हणजे कसंही 11पर्यंत येते मी. आता 9:30 वाजले, 10 वाजता गेले का राहिलेले कामं आवरते. आता बरेच कामं राहिले. तर सकाळपासून फक्त स्वयंपाक करून दिला यांना सगळ्यांना, भांडे वगैरे सगळं तसंच आहे बघा ताईंनो. तर चला, गजरे आणले होते काल, स्वामींना एक घातला, दिसायला आहे का, एक महालक्ष्मीला घातला, आणि एक मला पण लावला स्वतःला. गेल्या 2-3 गुरुवार झाले ह्यांनी तू लावणस नादच लावला होता. म्हणलं आता ह्या गुरुवारी लावतेच. पूजाला बी थोडासा टाईमच दिला, म्हणजे वेळ दिला थोडासा.
आणि व्हिडिओ पण छान. एका ताईची कमेंट होती की ताई पूजाचा व्हिडिओ खूप छोटा टाकायला तुम्ही, थोडासा मोठा टाका. तर म्हणलं आज प्रॉपर पूर्ण असा जिथपासून पूजा सुरू केली का तिथपासूनचा व्हिडिओ केला आहे आता त्या ताईसाठी, खास एका ताईसाठी माझ्या. कारण त्यांची कमेंट असते या की ताई व्हिडिओ खूपच छोटा करायला, थोडासा मोठा करा, थोडासा मोठा करा. ताई तुमच्यासाठी खास मी आज व्हिडिओ टाईम काढून व्हिडिओ केला आहे बघा. आणि प्रॉपर पूर्ण पूजा सगळं सुरुवातीपासून आरती सगळं तुम्हाला प्रॉपर तुमच्यासाठी केलं आहे आज. तर चला आता आता फराळ दुपारी आणि स्वयंपाक जे आहे तर ते संध्याकाळी. का तर आता माझ्या हाताने पूजा झाली. पूजा होस तर कुणी थांबत नाही आहे, सकाळीच गेलेले असते सगळे. त्याच्यामुळं प्रॉपर पूजा आपल्या हाताने झाली तर घरच्यांच्या हाताने पण काहीतरी व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे मी काय करत असते, पूजा जरी मी केली सगळं तर सकाळी तर सगळ्यांना टाईम भेटत नाही बघा ताईंना थांबायला वगैरे. तर मग मी जरी पूजा केली तर नैवेद्य संध्याकाळी सगळेजण आले का सगळ्यांच्या हाताने दाखवून घ्यायचा. त्या टाईमला बी थोडंसं उदबत्ती वगैरे त्यांना लावा ववाळा म्हणत असते. कारण 7:30ला जाते, 7:30ला माझी काय एवढ्या लवकर पूजा होत नाही. कितीही लवकर उठलं तरी पण होत नाही. सकाळच्या नाश्त्याचं असतंय, जेवणाचं असतंय. तर त्याच्यामुळे म्हणलं आता थोडंसं, त्याच्यामुळे नैवेद्याचं संध्याकाळी आता बी होतंय मला करायला. पण कशाला म्हणलं, घरच्यांनी पण सामील झालं पाहिजे ना आपल्या पूजेमध्ये. जसं म्हणतात की आपण काय करतो त्याच्यात आपल्यात घरचे पण सामील झाले पाहिजे. तर बघा ताईंनो, तर त्याच्यामुळं मी मग आता संध्याकाळीच नैवेद्याचं करत असते बघा. तर रेसिपी वगैरे काही शेअर केलं नाही. सकाळची बटाट्याची भाजी केली ती अशी सुकी मस्त एवढीच ठेवली. ती बी मला संध्याकाळी टेस्ट करायला मिस्टर म्हणले खूप छान झाली आहे. मला दिवसभर खायची नाही, म्हणलं घेऊन जा सगळीच. नाही म्हणले तुला राहू दे संध्याकाळी त्याला टेस्ट करायला थोडी तरी म्हणून एवढी ठेवली बघा. बळच ठेवली, नको म्हणलं तरी ऐकत नाही ते. ठेवली तर म्हणलं जाऊ द्या करता येईल टेस्ट. तर हे आणली होती आमच्या नणंदबाईनं. खारी संपली, आता शेअर करायचं लक्षातच नाही राहिलं ताईनं. खूप छान खारी आणली होती त्यांनी. कप लेकरांना बरंच असं खायला आणलं होतं बघा त्यांनी. तर मला काही शेअर करणं झालं नाही. आणि त्यांच्यासोबत पण मी शिदोरी म्हणून, काही ठिकाणी काय गारवा म्हणते, तर आमच्या इकडे शिदोरी म्हणतात बघा ताईनं. तर त्यांच्यासोबत शिदोरी म्हणून मी कलाकंदचे असे बॉक्स दिले. आणि गुलाबजामुन म्हणलं तर नाही म्हणल्या, गेल्यास करते तर खवा दिला मग सोबत. ते पण मला काही तुमच्यासोबत सॉरी बरं का ताईनं शेअर करणं झालं नाही आहे. तर चला असू द्या, त्यांना मला माहिती आहे ना, बाकीच्यांना माहीत असो नसो काय फरक पडतंय आपल्याला, आपल्या जीवाला माहिती आहे बस आहे. तर अशी आमच्या ननंदबाईची बोलवण केली होती बघा ताईनं. तर चला भांडे जशाला तसेच राहिलेत. आता म्हणलं साडी राहू देते तशीच, आणि आता अगोदर भांडे घासून घेते. किचन वाटा आवरून घेतलाय ताईनं. भरपूर भांडे तर सकाळी घासणं झालं नाही. तर अगोदर जसं की म्हणलं का तुम्हाला पूजाच करून घेतली बघा ताईनं अगोदर. त्याच्यामुळे भांडे राहिले घासायचे म्हणलं राहून जातं. पूजा महत्वाची. अगोदर घर वगैरे पुसून घेतले, फक्त भांडे स्किप केले. म्हणलं पूजा झाल्याच्या नंतर घासावे भांडे म्हणून घालून दिले ताईनं. चला आता एवढे भांडे घेते घासून. आणि नंतर तर झालं बघा ताईनं. पूर्ण सगळं किचन वाटा क्लीन करून घेतला. भांडे टोपलं एक कम्प्लिटली एक टोपलं भरलंय असं. ते भांडे वगैरे सगळे घासून घेतले, किचन साफ करून घेतलं. आणि आता गुरुवारसाठी घातला एवढा शाबदाना भिजू. कारण भगर पण खाऊ वाटत नाही. आता ह्याच्यात 2 आलू म्हणजे बटाटे 2 टाकणार आहे आणि हे शाबदाना मी बनवणार आहे बघा ताईनं. किती अर्धी वाटीचं आहे, काय करू, कारण सहनच होईना झाला आहे. काही जरी केलं ना तर पित्ताचा एवढा त्रास व्हायला आहे ना ताईनं, बघायचंच काम नाही. चला आता मिशनला कपडे लावून घे. आज भरपूर कपडे असल्यामुळं मिशनला लावून घेते ताईनं. ह्यांचे पण कपडे इथं रोजचे थोडे जर असेल ना तर मी हातानंच धुत असते बघा. पण आज भरपूर कपडे आहेत आणि पूजामुळे उशीर पण झालेला आहे. तर चला मिशनलाच लावून घेते आता सगळेच कपडे, आजचे रोजचे पण आणि हे पण. त्याच्यामुळे तर चला संध्याकाळचा टाईम आहे. दिवसभराची पूजा वगैरे झाली, मस्त अशी खीर शिजली. हे पा थोडीच केली, गोड जास्त कोणी खाई नाही ताईनं, त्याच्यामुळं. तर आपली खीर तयार झाली. चला नैवेद्य दाखवून घेते आता मी. तर हे आपला नैवेद्य दाखवून घ्यायचा. सगळ्याच एका वाटीत काढून घेते आता घातली, कारण सगळ्याच प्रसाद होते. जसं की तुम्हाला सकाळी सांगितलं, आपण जरी पूजा केली तर घरच्यांना पण सामील करायचं असते. तर आता ही खीर घेतली, त्याच्यात घेते रस. हे आपलं नैवेद्याचं असं ताट आहे संध्याकाळचं. कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे आहे भात. तर भातावर टाकणार आहे मी सपक वरण. कारण तिखट वरण जे केलं आहे मी ह्याच्यामध्ये केलं आहे, पण त्याच्यामध्ये आहे लसण वगैरे टाकलं आहे, त्याच्यामुळे नाही. चपाती थोडंसं आता फिकं वरण टाकायचं. चला दाखवा मध्ये.
दाखवायची मला सांगा. तर बघा नैवेद्य ह्यांना म्हणलं तुम्ही दाखवून घ्या. मी तर केलतीच पूजा सकाळी सगळी, पण जसं की तुम्हाला म्हणलं ना आता लेकरं कॅमेऱ्यात येत नाहीत, लेकरं पण आहे तिथंच, पाया पडते सगळं होतंय, पण जेवढे कॅमेरे येते तेवढंच करायचं. तर पाणी पिवा व्यवस्थित असं. नाही स्वाहा नाही स्वाहा. तर कसं वाटलं ताईंनो नक्कीच कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही. नवीन कुणी जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हां दाखवचे पूजा वगैरे सगळे स्वामींचे. नारळ बघा ताईंनो किती छान उगवले आपले. नारळ दाखवते तुम्हाला एक मिनिट. हे बघा नारळ बघा किती उंच गेले या. हे बघा एवढं झालं या. आणि लक्ष्मीचे पावले जे आहेत ना तर एवढे सुंदर आहेत ना, मी ह्याच्यावरून याच्या आधी पण सांगितलेले खूप छान आहेत ताईंनो. साडी वगैरे बघा कशी वाटते महालक्ष्मीची नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला ताईंनो व्हिडिओ कसा वाटला तर सांगा. नवीन असताल तर जॉईन करा, सबस्क्राईब करा. तर चला ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.